किती उशीर केला त्याला, मी कधीची वाट बघते. कुठे गेला होता सर तुम्ही? हे सगळं काय मॅडी? सर सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सर मी कशी दिसते लाजताना? मॅडी, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये बेटा. सर सर बसा ना तुम्ही. सर प्लीज बसा ना. बसा ना सर, प्लीज प्लीज. सर मला ना तुम्हाला सरप्राईज दाखवायचं. तुझे सरप्राइजेस शॉक्स पेक्षा भयानक असतात. एक घोळ होऊन बसलाय मॅडी. घोळ? घोळ म्हणजे एक गैरसमज झालाय मॅडी. हां. आज तुझी ही जी सरप्राईज पार्टी दिलीस ना, त्यात आपल्याबद्दल बोललीस, म्हणजे आपलं लग्न. सर तुमच्या गोळ्यामुळे माझं सरप्राईज दाखवायचं राहून गेलं ना सर. सर वेट 1 मिनिट सर. सी दिस सर, लव इज इन द एअर सर. सर मी सगळं तुमच्यासाठी हार्ट शेप मध्ये बनवून घेतलंय. सी दिस सर, पुरी, कटलेट, भाजी आणि तुमची आवडती स्वीट डिश. सर कसं आहे सर सरप्राईज? खूप छान. सर जेवा ना मग. म्हणजे ग्रँडपाने मला सांगितलं होतं की इथून पुढे तू तुझ्या सरांसाठी जेवायला थांबत जा म्हणून. पण सर तुम्ही किती लेट केलात यायला. मला खूप भूक लागली सर. पोटामध्ये कावळे ओरडत होते, काव 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 काव. मग मी जेवून घेतलं सर. तुम्हाला राग नाही ना आला? अहो नाही मॅडी, ऑलराईट. तू जेवली नाहीस तरी माझ्याबरोबर बसून गप्पा मारू शकतेस ना. येस सर. सर हे घ्या. मॅडी मी घेतो ना. सर ग्रँडपाने सांगितलं मला तुमची काळजी घ्यायला. ते जो घोळ घोळ म्हणतोय ना, तो तू आणि ग्रँडपाने मिळूनच घातलाय आणि तो मला आता निस्तरायचा आहे. काय सर? हे बघ मॅडी, आपण दोघं नाही होऊ शकत. म्हणजे नवरा बायको नाही होऊ शकत. का सर? हे बघ मॅडी, तू खूप छान आहेस, इनोसेंट आहेस, मेहनती आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम सुद्धा आहे. सर ग्रँडपाने सांगितलंय लग्नाच्या आधी नो नॉटी नॉटी. पण मॅडी, माझं तुझ्यावर बेस्ट फ्रेंड सारखं प्रेम आहे. नवऱ्याचं बायकोवर असतं ना, तसं नाही. ओके सर, नो प्रॉब्लेम. रिअली मॅडी? येस सर. म्हणजे मी जे म्हणतोय ते तुला कळतंय ना? सर तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. म्हणजे तुम्ही हळूहळू माझ्यावर बायकोसारखं प्रेम केलं तरी चालेल मला सर. नो प्रॉब्लेम सर. सर बघितलं का तुम्हाला किती समजूतदार बायको मिळाली ते. अरे हो, मी एकटाच जेवतोय आणि माझी समजूतदार मॅडी नुसतीच बसली आहे. असं कसं चालेल? मी आत्ता तुझ्यासाठी काहीतरी स्वीट डिश घेऊन येतो. वाव सर. सर मला ना पेस्ट्री, क्रीम रुले आणि फ्रूट कस्टर्ड हवंय सर. राईट. वाव, क्रीम रुले आणि पेस्ट्री माय फेवरेट. काय झालं सर? आधी दुधी हलव्याने सुरुवात कर. नो सर, मला नाही आवडत सर दुधी हलवा. का? ती पण स्वीट डिश आहे. नाही आवडत सर पण मला. सॉरी सर. ट्राय करून बघ ना. ट्राय केलंस तर क्रीम ब्रुले सारखं आवडायला लागेल. असं कसं होईल सर? इतक्या वर्षात न आवडणारी गोष्ट एकदम कशी काय आवडायला लागेल सर? मला कसं तू बेस्ट फ्रेंड म्हणून आवडतेस पण बायको म्हणून आवडायला लागणार आहेस तसं. नो नो सर. सर प्लीज तो चमचा बाजूला करा सर माझ्यापासून. मला खरंच आवडत नाही सर दुधी भोपळा. त्याचं नाव घेतलं तरी मला कसं तरी होतं सर. ट्राय तर करून बघ. एकदा का भोपळा आवडला की क्रीम ब्रुले आउट. सर बाकीच्या स्वीट डिश असताना तुम्ही मला दुधी हलवा कशाला ट्राय करायला सांगताय सर? मग एवढी चांगली फ्रेंडशिप असताना तू बायको व्हायला कशाला ट्राय करतेस? सर तुम्ही आता काय म्हणालात? एकदा का दुधी हलवा आवडला की क्रीम ब्रुले आउट? येस, आउट. म्हणजे सर मी एकदा का तुमची बायको झाले तुम्ही तुमची बेस्ट फ्रेंड नाही राहणार सर? नो 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 सर, नो सर, सर नो सर. सर
मला तुमची बेस्ट फ्रेंड व्हायचंय सर. तिथं तू आहेसच मॅडी. सर पण पुढची 7 जन्म मला तुमचं बेस्ट फ्रेंड राहायचंय सर. कोर्स मॅडी, तू आणि फक्त तूच माझी बेस्ट फ्रेंड राहशील. आय प्रॉमिस यू. थँक्यू सर. आय लव्ह यू सर. सर पण मग मी तुमची बायको नाही होऊ शकणार सर. आय एम सॉरी सर. इट्स ओके मॅडी. सर पण जर का मी तुमच्याशी लग्न केलं नाही तर तुमच्याशी लग्न कोण करणार सर? पण तुम्हाला लाईफ पार्टनर कशी काय मिळणार सर? सर मी बेस्ट फ्रेंड म्हणून सॅक्रिफाईस करू का? नो 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 मॅडी, नो. लिसन टू मी. ये इकडे ये. ये. कम या. ये. बस इथे. इतकं समजावल्यावर तुझी गाडी रुळाला आली ती तशीच राहा. ओके. दिस इज युअर फेवरेट क्रीम ब्रुले. वाव. कसं आहे ना मॅडी, इतक्या वर्षांमध्ये मला लाईफ पार्टनर म्हणून खरं तर कोणीही मिळू शकलं असतं, हो की नाही? पण मला कोणीही नको होतं. मला असं कोणीतरी हवं होतं जे मला समजून घेऊ शकेल, जे मला समजावू शकेल, माझ्यापेक्षा वेगळं पण तरीही माझा भाग बनू शकेल असं कोणीतरी. स्वीट अँड सिम्पल. असं मॅडम सारखं. करेक्ट. तिच्यासारखं नाही, तीच. म्हणजे माझ्या मनात तरी तीच आहे. तिच्या मनाचं मला माहित नाही. वाव सर, किती छान चॉईस आहे तुमचा. मला पण त्या खूप आवडतात. सिंपल आणि स्वीट. सर मी जाऊन बोलू की त्यांच्याशी? नो 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 मॅडी. ना आपण बोलणार आहोत ना तू बोलणार आहेस. आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना. येस सर. आपल्या फ्रेंडशिपचं हे टॉप सिक्रेट आहे. कसं आहे ना मॅडी, आसावरी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. पण जे माझ्या मनात आहे तिच्याही मनात असेल असं नाही ना. सर मग आपण सांगूयात ना त्यांना. मॅडी, भावनांना शब्दांचा आधार लागत नाही. पण माझी खात्री आहे आज जे माझ्या मनात आहे ना ते कधी ना कधी तिला जाणवेल. तोपर्यंत फ्रेंडशिप जपायची आहे. वाव सर. सर एक विचारू का तुम्हाला? सर तुमचा कोणी लहान भाऊ आहे का जो सेम टू सेम तुमच्यासारखा आहे? गुड लुकिंग, हँडसम, केअरिंग करणारा सगळ्यांची आहे सर? येडी ग येडी ती. घे बाबड्या, उपमा केलाय. आई सॉक्स दे. अहो आणि परत उपमा? अगं मागच्या आठवड्यातच उपमा केला होता ना तू. सारखं सारखं काय उपमा करत असते? अरे राजा, त्याच्यानंतर पोहे झाले, साबुदाण्याची खिचडी झाली, शिरा झाला, 2दा थालीपीठ झालं. मी तुला ना भरवते पटकन. आई नको ग. अरे जाऊ दे, मला उशीर होतो. अरे मी नको, निघतो. 2 घास खा बाळा. असं उपाशी नको जाऊस राजा. थोडा घोडा झालाय तरी आईनं भरवायला लागतं याला. बाकीची कामं आहेत तिला भरपूर. कसली बाकीची कामं? तुला नाही करायची. असावरी इकडे ये. अहो आले. तो चप्पल चोर कितीही मोठा माणूस असला तरी लग्न म्हणजे काय खायची गोष्ट नाही. रीती परंपरा त्याला काही समजायचं नाही. ते सगळं आपल्याला करायला लागणार आहे. बाबा मी चहा घेऊन येते ना तुमच्यासाठी. हा काय आहे? काढा आहे? अहो गरम करून आणते त्या. गरम आहे? मी इथे काय बोलतोय, तू काय बोलतेस? लक्ष कुठे आहे तुझं? सगळ्यात आधी एक शुभ मुहूर्त काढायला हवा. त्यानंतर मंदोदरीचे दागिने, साडी हे सगळं बघायला हवं. ही सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. म्हातारा बडबडतोय, लक्ष आहे का तुझं? अहो पण बाबा त्या मॅडीताईंच्या दागिन्यांबाबत किंवा साड्यांबाबत आपण कसं बघणार ना? म्हणजे त्यांच्या घरचे बघतील ना बाबा. मी ठरवलंय ना लग्न पुढाकार घेऊन तिच्या घरच्यांबरोबर मीच बोलणार आहे. ती गावाकडची माणसं इथे येऊन तयारी करायला नाही जमलं त्यांना तर आपण तयार असायला हवं ना. एवढा पुढाकार घेऊन अभिजित राजेचं लग्न जमवलंय, त्यात काही कमी पडायला नको. अभिजित राजेंचं लग्न कधी ठरलं? आत्ता ठरलंय, मी ठरवलंय, मी पुढाकार घेतलाय.
पण म्हणजे ते एक मिनिट कुणाशी लग्न करतायत ते? आपल्या माडीशी. माडीच्याही मनात आहे तो. त्यालाही ती आवडते. कुणाला? अभिजित राजेंना? नाहीतर काय मला? एवढी धक्कादायक बातमी ऐकल्यासारखं काय करतेस? लग्नाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. समाजाच्या मर्यादा रीतीभाती सगळं पाळून ठरवलेलं लग्न आहे. ओ म्हणजे सगळंच ठरलंय का? एक मिनिट, ते हो म्हणालेत का आजोबा? त्याशिवाय तयारीला लागलो का मी? मूर्ख आहे का मी? तसं नाही आजोबा, पण मग आई तुम्ही मला काहीच नाही बोललात. बबड्या, तू कशाला मध्ये पडतेस? हे बघ, घरचे मोठे आहेत सगळं ठरवायला. मी आहे, असावरी आहे. हो. ए ए ए बबड्या, घे ना एक घास खा ना अजून. आई पुरे ग. अरे असं नको करू. नको आहे. खा रे बाळा, खा रे. आई पण हे असं सगळं अचानक घडलं ते हे तुम्हाला पटतंय का सगळं? तिला न पडायला काय झालंय? काय ग? हो बरोबर आहे ना बाबा. म्हणजे मॅडीताई तशा खूप समजूतदार आहेत आणि छान दिसते दोघांची जोडी. असंही गेली 8-10 वर्ष ओळखतात ना ते दोघं एकमेकांना. अरे बबड्या, घे ना रे अजून एक घास घे. आई पुरे आता. अगदी शेवटचा माझ्यासाठी राजा. लग्नाच्या तयारीची मोठी लिस्ट दिली आहे आजोबांनी आईला. म्हणजे आई आता दिवसभर बिझी असणार आणि नाश्त्याला रोज उपमा. चल शुभ्रा, मी खाली थांबतोय, लवकर. सोहम सांभाळून जा रे बाळा, वेळेवर डबा खा. ठीक आहे. सावकाश राजा, सांभाळू ना. आई हे काय चाललंय? ही सगळी तयारी तुम्ही करताय? मी सांगितलंय तिला तसं. तू आता घरची कामं करायची सवय लावून घे. असावरी, एक वही घे. ही घ्या बाबा. मला कशाला देतेस? मी तुला घे म्हटलं होतं, दे म्हटलं नाही. आता लग्नाच्या तयारीची यादी तुलाच करावं लागणार आहे. ही वही सगळी भरली आहे, दुसरी घे. हो बाबा. मॅम 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 गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. क्रीम रोले खास तुमच्यासाठी बनवले. वाव, आणि हा ज्यूस सुद्धा स्पेशली तुमच्यासाठी. हाऊ स्वीट. पण एरवी मी कधी काही टेस्ट करायला मागितलं तर इग्नोर करता माझ्याकडे, आणि आज हे सगळं माझ्यासाठी. कारण की आजपासून तुम्ही आमचे नव्या बॉस आहात. म्हणजे आधी होताच, आता काय तुम्ही मालकीणबाई झालात, सरांच्या मिसेस होणार आहात. हा, येस येस येस. म्हणून मस्का मारताय का मला? मालकीनबाई, आता हे कसं शक्य आहे? मॅम काय झालं? अरे मी आणि सरांनी काल खूप डिस्कस केलं आणि आमचं हे रिलेशन पुढे न्यायचं नाही असं ठरवलंय. काय? येस. म्हणजे काल तुमचं आणि सरांचं ब्रेकअप झालंय? ब्रेकअप? विश्वास, काल माझ्या लक्षातच आलं नाही रे की माझं ब्रेकअप झालंय म्हणून. इट्स बिग थिंग ना. म्हणजे मला खूप वाईट वाटायला पाहिजे, हो ना? उलट आज मी खूप खुश होते. म्हणून ना मी सरांसाठी हे हार्ट आणलं होतं. माझं तर हार्ट ब्रेक झालं. आय एम सो सॉरी मॅम. तू कशाला सॉरी म्हणतोस? आज या टेबलवर मला कळलं की माझं ब्रेकअप झालंय म्हणून.
त्यामुळे अभिज किचन मधलं हे टेबल ब्रेकअप टेबल असेल. ज्या कपल पैकी जो कोणी दुःखी असेल ना तो इथे येऊन आपलं मन मोकळं करेल. आणि अशा ब्रेकअप झालेल्या व्यक्तीला आपण एक क्रीम रुली फ्री देऊयात काय? आजपासून अभिज किचन मधला हा कॉर्नर ब्रेकअप कॉर्नर असेल. सॉरी मॅम, आम्हाला माहित नव्हतं की तुमचं ब्रेकअप झालंय. इट्स ओके रे, मला पण आत्ताच कळलं की माझं ब्रेकअप झालं म्हणून. आणि ब्रेकअप झालं की खूप वाईट वाटतं. मी एका लवगुरूकडून ऐकलं होतं. पण ती लेची पेची माणसं असतात ना, ती ब्रेकअप झाल्यानंतर रडतात. ही आपली मॅडी आहे, हॅपी अँड स्ट्रॉंग. ही रडणारातली नाही आहे काही. आणि आमचं ब्रेकअप झालं कारण मॅडी खूप छान आहे, खूप हुशार आहे. अरे तिच्या कंपॅरिझन मध्ये मी, तिला खूप छान नवरा मिळणार. आणि आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत. आणि मॅडी मला पुढचे 7 जन्म बेस्ट फ्रेंड म्हणूनच हवी आहे. ओके ना मॅडी? येस सर, येस सर. हा विश्वास, पटकन 2 बँडेड घेऊन ये जा. येस सर. आणखीन एक महत्वाची गोष्ट, आता मॅडम म्हणाले तसं आपल्या रेस्टॉरंट मधला हा ब्रेकअप कॉर्नर असेल आणि हे ब्रेकअप टेबल. पण 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 इथे कुठलंही हार्ट दुःखी राहणार नाही. सर इथे कोणीही आपलं ब्रेक झालेलं हार्ट घेऊन येईल आणि आपलं हार्ट जोडून घेऊन जाईल. वाव सर. चला 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 कामाला लागा. हो सर. येस सर. सर सर पण तुम्ही इथं का बसताय? हा ब्रेकअप टेबल आहे सर. म्हणून तर बसलोय. हीच जागा माझ्यासाठी योग्य आहे ना. आसावरी किती चिडली आहे माझ्यावर. सर म्हणजे तुमचं हार्ट ब्रेक झालं ना? सर मी तुमच्यासाठी एक फ्री क्रीम रुले पाठवू का? आजपासून ब्रेकअप झालेल्या लोकांसाठी ऑफर आहे. विश्वास सरांसाठी. तर थांबा सर, मीच आणते तुमच्यासाठी क्रीम रुले. आलेच मी सर. आनंद, दुःख, राग, संताप हिच्या सगळ्या भावना शेवटी स्वीट डिश येऊन थांबतात. अरे हार्ट ब्रेक झाल्यावर जगणं नकोसं होतं. फ्री क्रीम रुले कोण खाणार आहे? काय करू? आसावरीला फोन करू का? कुणाच्या तरी लग्नासाठी उपयोगी पडणं हे फार पुण्याचं काम असतं आसावरी. तुझ्या सुनेमुळे माझ्या नातवाच्या लग्नात मला काही करता आलं नाही. कोर्टात लग्न केलं ना जज्जा समोर. मॅडी आणि अभिजितच्या लग्नात माझी सगळी हौस भागवून घेणार आहे. नाहीतरी आपल्या घराण्यात एवढ्यात कोणाचं लग्न दिसत नाही. अहो बाबा, मदन भाऊजींच्या मुलाचं होईल ना लग्न. नाव काढू नकोस त्या बदलचं. नालायक माणूस. कोंबडीचा दारात आला तर लाच मारून हाकडून देईन त्याला. काय झालं बाबा? तुम्हाला बोलले का काही ते? मरू दे. त्याचे या लग्नात नाव सुद्धा नको. तू आता माडीच्या लग्नाच्या तयारीला लाग. मुलगी तशी चांगली आहे पण डोक्यानं कमी आहे. आई वडिलांनी संस्कार नाही केले म्हणून मंदोदरीची माडी झाली. त्या माडीचं तू आता परत मंदोदरी कर. आई घ्या ना फोन, बोला ना.